महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयाबाहेर भीषण आग फटाक्यांमुळे लागली असल्याचा संशय। शुक्रवारी संध्याकाळी उशिरा मीरा भाईंदर परिसरातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयाबाहेर भीषण आग लागली, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरली। आग इतकी भीषण होती की तिने आजूबाजूच्या अनेक भागांना वेढले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली। जरी वृत्त लिहिण्याच्या वेळी आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती। मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी आग लागली ती जागा एक बांधकाम स्थळ आहे, जिथे मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ होता। आग हळूहळू रिझर्व्ह बंगल्याकडे सरकली, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली। अग्निशमन दल सतत प्रयत्न करत आहे, आग लवकरात लवकर आटोक्यात आणता येईल। ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी शिवसेना नेते महेश शिंदे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। वाढदिवसाच्या समारंभात फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा संशय आहे, तथापि नेमके कारण चौकशीनंतरच स्पष्ट होईल। सध्या कोणत्याही जखमींचे वृत्त नाही। पोलिसांनी अग्निशमन विभाग घटनास्थळी आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मीरा भाईंदर, मुंबई।